नमस्कार मित्रांनो. ओशनिक इकॉनॉमीच्या नव्या मराठी अर्थविश्व या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या मालिकेतून आपला ध्यास हेच आहे, की आपल्या मातृभाषेतून म्हणजे आपल्या मायबोली मराठी भाषेतून अर्थशास्त्र हा विषय अगदी सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडणं हा आमचा साध्य करण्याचा एक आमचा प्रयत्न आहे. तशा प्रकारे आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे आशियाई विकास बँक याबाबत आज आपण डिस्कस करणार आहोत. आशिया आणि अतिपूर्वेकडील देशांच्या आयोगाने म्हणजे ई-कॅफे पुरस्कारलेली ही बँक म्हणजे डिसेंबर 1966 मध्ये ही कार्यान्वित झाली. ई-कॅफे प्रदेशातील या बाहेरील मिळून 44 देश आणि प्रदेश या बँकेचे सदस्य आहेत. म्हणजे ई-कॅफे म्हणजे इकॉनॉमिक कमिशन फॉर एशिया अँड ईस्ट. आणि 30 एप्रिल 1974 या देशातील खाजगी आणि सरकारी भांडवल गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे, त्यांच्या विदेश व्यापाराची विशेषतः आंतरप्रदेशीय व्यापाराची वाढ व्हावी म्हणून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य पुरवणे, तसेच कृषी उद्योग आणि सार्वजनिक प्रशासकीय विषयक राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर कार्य करीत असलेल्या संस्थांच्या वाढीसाठी किंवा नवीन संस्थांच्या स्थापनेसाठी तांत्रिक सहाय्य देणे आणि सदस्य देशातील साधनसामग्रीचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करून घेणे आणि आर्थिक विकास साध्य करणे हे या संस्थेचे मुख्य कार्य आहेत. आशिया खंडातील देशांनी आर्थिक विकासाचा कार्यक्रम सुरू केलेला होताच. त्याकरिता दीर्घकालीन विकास वित्ताची आवश्यकता होती. जागतिक अधिकोष म्हणजे वर्ल्ड बँक आणि त्यांच्या शाखांची सहाय्य संस्थांची आर्थिक सोयी सवलती पुरवल्या गेल्या होत्या, परंतु या पर्याप्त नव्हत्या. त्यामुळे आशियाई देशातील पुरेशा वित्तपुरवठा पुरविणारी एक वेगळी स्वतंत्र अशी संस्था असावी असा विचार प्रवाह त्यावेळी सुरू झाला. आणि त्याचमुळे 1963 मध्ये आशिया व सुदूर पूर्व ह्याकरिता म्हणजे ई-कॅफे हे स्थापन झाले. म्हणजेच इकॉनॉमिक कमिशन फॉर द एशिया अँड फार ईस्ट. या आर्थिक आयोगाने पुढे ई-कॅप म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिक या नावाने संबोधल्या जाऊ लागल्या. एका विशेष समितीची स्थापना केली आणि समितीच्या या बँकेची स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यानुसारच 1965 मध्ये आयोगाच्या बैठकीत आशियाई बँकेची स्थापना म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार बँकेची स्थापना 26 नोव्हेंबर 1966 मध्ये होऊन ती 19 डिसेंबर 1966 पासून आशियाई विकास अधिकोषाच्या कार्याला सुरुवात झाली आणि त्याचे मुख्यालय हे मनिला येथे म्हणजे फिलिपिन्स येथे स्थापित करण्यात आलेले होते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे उद्दिष्ट काय आहेत? म्हणजे आशियाई विकास अधिकोष याची उद्दिष्ट ही अशी प्रामाणिक होती, की ती नेहमी नजरेसमोर ठेवूनच त्याचे कार्य नेहमी चालत होते. आशिया खंडातील अशा देशांना उत्तेजित देणे आणि अशा देशांना विकासाच्या मार्गाच्या पथावर नेऊन पोहोचवणे हे मुख्य उद्दिष्ट एशियन डेव्हलपमेंट बँकने साध्य करताना दिसून येते. याचे पहिले उद्दिष्ट असं म्हणावं लागेल, की गुंतवणूकदारांना गुंतवणुकीस उत्तेजन देणे म्हणजे एन्करेजमेंट टू इन्व्हेस्टर टू इन्व्हेस्ट. आशिया खंडातील व सुदूर पूर्व देशाच्या आर्थिक विकासाकरता सार्वजनिक आणि खाजगी भांडवलाच्या गुंतवणुकीस उत्तेजन देणे हे मुख्य उद्दिष्ट या बँकेने मानले होते. दुसरं म्हणजे संसाधने उपलब्ध करून देणे, टू मेक अवेलेबल रिसोर्सेस टू इन्व्हेस्टर्स. सदस्य देशांच्या विकासाकरिता त्यांच्या राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि उपक्षेत्रीय विकास कार्यक्रम लक्षात घेऊनच विकासाकरिता संसाधने उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट त्यांचे मुख्य मानत जात होते. तिसरं उद्दिष्ट असे की विकास धोरणे आणि योजनेत समन्वय साधणे म्हणजे कोऑर्डिनेशन टू द डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज अँड प्लॅनिंग. सदस्य देशातील विकास धोरणे आणि योजनांच्या समन्वय साधण्याकरता त्यांना सहाय्य देणे, याकरता विकसनशील देश उपलब्ध संसाधनांचा योग्य तऱ्हेने उपयोग करू शकेल आणि कशा प्रकारे त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देणे हे विदेशी व्यापाराच्या संतुलित विकासता करता येईल असेही या धर्तीवर मानण्यात गेले होते. चौथं उद्दिष्ट म्हणजे विकास योजना आणि कार्यक्रमाची निर्मिती करून सदस्यांना सहाय्य करणे म्हणजेच टू असिस्ट मेंबर टू द फॉर्म्युलेटिंग द डेव्हलपमेंट प्लॅन्स अँड प्रोग्राम्स. तर आपल्याला असं म्हणावं लागेल, की सदस्य देशांच्या विकास योजना आणि त्यांची कार्यक्रमाची निर्मिती करणे, त्याचप्रकारे वित्त व्यवस्था अशी ही प्रकारची व्यवस्था करून देणे, त्यांच्या कार्यात तांत्रिक सहायताही करून देणे, हे ध्येय मानले गेले होते. 5वं उद्दिष्ट असं, की विकासाची गती वाढवणे, म्हणजेच इन्क्रीज डेव्हलपमेंट मेथड.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्याशी संलग्न अशा संस्था तसेच इतर राष्ट्रीय आणि खाजगी सार्वजनिक संस्थांची सहकार्य करून विकासाची गती वाढवणे. ही गती विकासासाठी आशिया खंडातील विकास हा जलद गतीने होण्यासाठी मुख्य मानला जातो. 6वं उद्दिष्ट हे असे की उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कार्य आणि सेवा यांना प्रदान करणे. म्हणजे टू फुलफिल द टास्क अँड द सर्व्हिसेस टू द अचीव्ह ऑब्जेक्टिव्हज. सदस्य राष्ट्रांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सहाय्य ठरतील अशी सर्वच प्रकारची कार्य आणि सेवा प्रदान करून ती उंची गाठणे हे मुख्य उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट मानलं जातं. अशा प्रकारे आशियाई विकास अधिकोषाची स्थापना आणि आशियाई देशातील आर्थिक विकासाला उत्तेजन आणि गती देण्याकरता ही करण्यात आली होती. आशियाई विकास बँकेच्या चार्टरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हा अधिकोष आशिया आणि सुदूर पूर्व देशातील परस्पर सहकार्य आणि विकास यांना मूर्त स्वरूप देईल आणि विकसनशील देशाच्या सदस्य राष्ट्रांना सामूहिक व वैयक्तिक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला गतिमान बनवण्याचा सहकार्य देईल आणि तो प्रयत्नही करेल. आशिया पॅसिफिक क्षेत्रातील देशातील आर्थिक वाढ आणि सहकार्य वाढवणे हे आशियाई विकास बँकेचे प्राथमिक ध्येय मानले गेले. 1966 मध्ये स्थापित झालेले मनिला, फिलिपिन्स येथे स्थित एशियन डेव्हलपमेंट बँक यांनी सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कर्ज, तांत्रिक सहाय्य, अनुदान आणि इक्विटी या गुंतवणूक देऊन सदस्य आणि भागधारकांना मदत करणे हे मुख्य उद्दिष्ट मानले होते. म्हणूनच आशियाई विकास बँकेची स्थापना करण्यात आली होती. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे प्रादेशिक मोठ्या प्रकल्पासाठी जबाबदार आहेत आणि आंतरराष्ट्रीय बॉन्ड्स मार्केटमधून नियमितपणे भांडवल उभारत असतात. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या संस्थेच्या निधीसाठी सदस्य योगदान, कर्ज देण्यापासून मिळवलेली कमाई आणि कर्जाची परतफेड यावर देखील अवलंबून असते. यांचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असे आहे की आशियाई बँकेचे प्राथमिक ध्येय आशिया पॅसिफिक प्रदेशामध्ये आर्थिक वाढ जलद गतीने करून आणणे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी चालना देणे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे बहुसंख्य सदस्य हे आशियाई पॅसिफिक प्रदेशात असतात. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रदेशातील विकसनशील सदस्य देशांना मदत पुरवत असते. हे काही खाजगी क्षेत्रातील प्रकल्पांना तसेच विकासाच्या चालना देण्यासाठी अनुदान, कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि इक्विटी गुंतवणूकद्वारे सार्वजनिक खाजगी भांडवलदारांना वित्तपुरवठा करीत असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य देशाद्वारे नियंत्रित आहेत आणि ज्यामध्ये अमेरिका आणि जपान यांचा सर्वात मोठा हिस्साही मानला जातो. आशियाई विकास बँक त्यांच्या विकसनशील सदस्य देशांच्या खाजगी क्षेत्रांच्या आणि सार्वजनिक खाजगी भागधारकांना अनुदान, कर्ज, तांत्रिक सहाय्य, विकासाला चालना देण्याची इक्विटी गुंतवणुकीद्वारे मदत करत असतेच, परंतु एशियन डेव्हलपमेंट बँकेचे नियमितपणे धोरण आणि संवाद सुलभ करते, सल्लागार सेवा प्रदान करत असते. ते सहाय्य प्रदान करीत असताना अधिकृत व्यावसायिक आणि निर्यात क्रेडिट यांचे स्रोत हे वित्तपुरवठा हे देखील कार्य करत असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेतील सदस्य संयुक्त राष्ट्राच्या आणि आशिया यातील सुदूर पूर्वेसाठी आर्थिक योगाकरता सदस्य आणि सहयोगी सदस्यासाठी खुले केले गेले आहेत. हे इतर प्रादेशिक क्षेत्र म्हणजे देश आणि गैर प्रादेशिक विकसित देशासाठी सुद्धा खुले केले गेले आहे, जे युनायटेड नेशन किंवा त्यांच्या कोणत्याही विशेष एजन्सी सदस्य आहेत. आशियाई विकास बँकेचे वित्तपुरवठा हा मोठ्या प्रकारचा दिसून येतो. त्यांचे कार्य ही कौतुकास्पद मानले जाते. खाजगी वित्तपुरवठा आणि सार्वभौमत्व म्हणजे सार्वजनिक वित्तपुरवठा प्रदान करत असते. खाजगी क्षेत्रातले आपले प्रयत्न अशा प्रकल्पावर लक्ष केंद्रित करत असतात, जे प्रदेश खाजगी गुंतवणुकीला चालना देण्यास मदत करत असतात, ज्यांना विकासावर महत्त्वपूर्ण परिणाम होत असतो. ते वेगवान, शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीस कारणीभूत ठरतील. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तपुरवठा सदस्य देशांना विकासाची उद्दिष्टे कशी साध्य करता येतील हे मुख्य मानले जातं आणि तसे निर्धारित करण्यात त्यांनी प्रदानही निधी केला जातो. 2021 मध्ये आशियाई विकास बँकेने विकसनशील देशांच्या सदस्यांना कोविड-19 संकटाचे परिणाम आणि लसीकरणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचे जवळजवळ युनायटेड स्टेट $13.5 अब्ज देण्याचे वचन त्यांनी दिले आहे आणि भागीदारांना आणखी $12.9 अब्जसह वित्तपुरवठा जमा केला. डिसेंबर 2020 मध्ये घोषित केलेले $9 अब्ज आशिया पॅसिफिक लस प्रवेश सुविधा किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेने लस खरेदी करून रसद आणि वितरणासाठी निधी प्रदान केलेला दिसून येतो. 2021च्या अखेरीस एकूण खाजगी वित्तपुरवठा त्यांचा पोर्टफोलिओमध्ये $14.2 अब्ज इतके होते.
तसेच वित्तपुरवठ्याच्या दृष्टीने एशियन डेव्हलपमेंट बँकेचे पोर्टफोलिओ हा 2021च्या अखेरीस $104 अब्ज इतका होता, ज्यामध्ये 713 कर्ज, 392 अनुदान, 915 असे हमी प्रकल्प आणि एक इक्विटी अशी गुंतवणूक त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली दिसून येते. आशियाई विकास बँक ही महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था ही मानली जाते, जी भारत आणि इतर राष्ट्रांवर विशेषतः आशियातील आर्थिक क्षेत्रामध्ये प्रभावित करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहित करत असते. आशियाई विकास बँकची स्थापना 1966 मध्ये मनिला, फिलिपिन्स येथे असली त्याचे मुख्य कार्यालय आहे आणि आशिया पॅसिफिक प्रदेशातील 67 सदस्य राष्ट्र यांचा समावेश होतो. जागतिक बँकेच्या धर्तीवर ही बँक म्हणून उभी करण्यात आलेली आशियातील सर्वात आर्थिक मदत करणारी, विकासाला चालना देणारी बँकेचा म्हणून उदयास येते. याच धर्तीवर 15.6 हा जपानचा या एशिया बँकेमध्ये सर्वात मोठा वाटा मानला जातो, तर अमेरिकेचा 15.5, तर चीनचा 6.4, तर भारताचा 5.8 इतका टक्के यांचा या बँकेमध्ये म्हणजे आशियाई विकास बँकेमध्ये त्यांच्या वाटेचा सहभाग दर्शविला जातो. आशियाई विकास बँकेचे उद्दिष्ट हे आशिया पॅसिफिकेतील गरिबी कमी करून सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत वाढ आणि प्रादेशिक एकात्मतेचे सामाजिक विकास करणे हे सार्वजनिक क्षेत्रातील 80% गुंतवणुकीद्वारे सफल करण्याचे प्रयत्न केले जातात. आशियाई विकास बँकेचे पायाभूत सुविधा, आरोग्य, सार्वजनिक प्रशासन प्रणाली तसेच हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन योग्य रीतीने करून विकसनशील राष्ट्रांना आणि म्हणजेच विशेषतः आशियाई बँकेंना आशियाई भागातील लोकांना हा विकासाचा दर उंचवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे यासाठी मोठ्या प्रमाणात पावले उचलण्यात आलेली आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून मासासुंगो असाकावा हे नियुक्त करण्यात आले आहेत. मासासुंगो असाकावा हे आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या गव्हर्नर मंडळाचे त्यांनी अध्यक्ष म्हणून निवड त्यांची करण्यात आली आणि 17 जानेवारी 2020 पासून त्यांनी हा पदभार स्वीकारलेला दिसून येतो. 2 डिसेंबर 2019 रोजी अशी घोषणा करण्यात आली होती की असाकावा यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मंडळाने एकमताने बँकेचे 10वे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. जपान सरकारने असाकावा यांना सप्टेंबर 2019 मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले होते. माजी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष ताकेहिको नाकाओ यांनी घोषित केले की 16 जानेवारी 2020 रोजी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून ते निवृत्त होतील. त्यामुळे असाकावा त्यांचे पद ते स्वीकारतील. 17 जानेवारी 2020 रोजी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष म्हणून पहिल्याच उदाहरणामध्ये असाकावा यांनी 2016 मध्ये नाकाओ सुरू केलेल्या 5 टर्मच्या अध्यक्षपदाच्या उर्वरित कार्यकाळामध्ये त्यांनी आपले काम करणे अपेक्षितच होते. त्याने हा पदभार स्वीकारल्याच्या नंतर एशियन डेव्हलपमेंट बँकेचे महत्त्वपूर्ण त्यांनी योगदान दिले ते म्हणजे कोविड-19 मधील महामारीला प्रादेशिक प्रतिसादासाठी त्यांनी $20 दशलक्ष पॅकेज आणि $9 अब्ज आशिया पॅसिफिक लस सुविधा प्रदान करण्यासाठी महत्त्वपूर्ण त्यांचे कार्य दिसून येते. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदासाठी नियमित पंचवार्षिक निवडणूक 2021च्या मध्यात नियोजित वेळेनुसार आयोजित करण्यात आली होती. असाकावा हे एकमेव असे उमेदवार आहेत की त्यांनी 24 नोव्हेंबर 2021 पासून सुरू होणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी त्यांना एकमताने त्यांना पाठिंबा मिळाला होता. मासासुंगो असाकावा हे त्यांचा जन्म हा 25 जानेवारी 1958 रोजी जपान म्हणून या जपानी नागरिक म्हणून त्या सेवेमध्ये झाला होता. आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष नुसार ते उदयास येतात. 17 जानेवारी 2020 रोजी पदभार स्वीकारल्याच्या नंतर असाकावा हे 10वे अध्यक्ष सुद्धा बनले, जे आशिया डेव्हलपमेंट बँकेचे महत्त्वपूर्ण कार्यभार आजही सांभाळत आहेत. ते पूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि जपानचे उपपंतप्रधान अर्थमंत्री तारो असो यांचे विशेष सल्लागार सुद्धा होते. यापूर्वी जपानमधील अर्थ मंत्रालयामध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे उपमंत्री सुद्धा कार्यभार स्वीकारलेला दिसून येतो. आशियाई विकास बँकेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकेची स्थापना झाली असली तरी बँकेचे नियंत्रण मंडळ आणि संचालक मंडळ असे 2 भाग करण्यात आलेले असून थायलंडमध्ये सेम व्यानिच्छायाकुल आणि जपानचे शिरो इनोउए हे अनुक्रमे 2 मंडळाचे अध्यक्ष आहेत. नियंत्रक मंडळाकडे प्रत्येक सदस्य देशाचा एक नियंत्रक आणि एक पर्यायी नियंत्रक असा असतो.
नवीन देशाचा सभासदत्व स्वीकारणे, अधिकृत भांडवलामध्ये आवश्यक असल्यास बदल करणे, संधीमधील दुरुस्ती करणे हे अधिकार नियंत्रक मंडळाकडे असून मंडळाची दरवर्षी एकदा बैठक भरते. संचालक मंडळामध्ये 12 संचालक असून त्यापैकी 8 ई कॅफे प्रदेशातील देशाच्या आणि 4 बाहेरील देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. प्रत्येक संचालक मंडळाची मुदत ही 2 वर्षांसाठी असते, परंतु त्यांची नियुक्ती पूर्वी होऊही शकते. बँकेची विविध कार्यावर देखरेख ठेवणे, कर्ज मंजुरी देणे यासारखी महत्त्वाची कामे संचालक मंडळाकडे सोपवण्यात आलेली आहे. भारताचे सी.एस. कृष्णमूर्ती संचालक मंडळाचे उपाध्यक्ष राहिले होते ते 1972 मध्ये. बँकेचे अधिकृत भांडवल हे $110 कोटी, हे खपलेले भांडवल $100.53 कोटी आहेत. प्रत्येक सदस्य देशांच्या त्यांच्या वाटाघाटीच्या खपलेल्या भांडवलाची निम्मी रक्कम 5 समान वार्षिक हप्त्यामध्ये द्यायची असून प्रत्येक हप्त्यातील अर्धी रक्कम सोन्यात किंवा परिवर्तनशील चलनामध्ये आणि निम्मी स्वचलनात भरावयाची असते. राहिलेल्या निम्म्या भांडवलाची रक्कम मागणीनुसार भागाच्या रूपामध्ये ठेवली जाते. भारताचा वाटा $9.3 कोटी असून सर्वाधिक रक्कम देणाऱ्या सदस्य देशातील भारताचा दुसरा क्रमांक लागतो. बँकेच्या अधिकृत भांडवलामध्ये 150% वाढ करण्यास सदस्य देशांनी मान्यता दिल्यामुळे 1973च्या अखेरीस बँकेचे अधिकृत भांडवल $336.5 कोटी झाले. कृषी विकास निधी, तांत्रिक सहाय्य निधी, बहुउद्देशीय निधी असे 3 विशेष निधी अमेरिका, ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, कॅनडा, इटली आदी बँकेच्या कक्षेबाहेरील देशांच्या मदतीने स्थापन करण्यात आलेले आहेत. विशेष निधीतील पैसा दाता हा देशाच्या इच्छेनुरूप विशिष्ट क्षेत्रातील प्रकल्पासाठी खर्च केला जातो. बँकेने 1968 पासून सदस्य देशांना कर्ज देण्यास प्रारंभ केलेला दिसून येतो. कर्जाचा तपशील अशा प्रकारे आहे की ते पुढील तक्त्यानुसारच पाहायला जाऊ शकतो. बँकेने 30 नोव्हेंबर 1973 पर्यंत 19 सदस्य देशातील 136 प्रकल्पाकरिता $118.61 कोटी रकमेची 149 कर्ज देण्याचे मान्य केले. त्यापैकी $9,997 हे लक्ष डॉलरची 90 कर्जे सामान्य भांडवलाच्या द्रवातून तर उर्वरित $2,764 लक्ष डॉलरची 59 कर्जे विशेष निधी द्रवातून दिली गेली. बँकेचे तांत्रिक सहाय्य निधीद्वारा सदस्य देशांना मदत करण्यास 1967 पासून प्रारंभही केलेला गेलेला दिसून येतो. म्हणजे 1967 पासून हा प्रारंभ झालेला दिसून येतो. त्या साली इंडोनेशियातील अन्न पिकाच्या उत्पादनासंबंधीचा अभ्यास अहवाल बँकेने तयार केलेला दिसून येतो. तेव्हापासून 30 नोव्हेंबर 1973 पर्यंत बँकेने 17 सदस्य देशातील 92 प्रकल्पांना $129 लक्ष रकमेचे तांत्रिक सहाय्य पुरवलेले आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व कशी आहे तर आशियाई विकास अधिकोषाचे ते सदस्य होऊ शकतात जे ई कॅफेचे सदस्य व सहाय्यक सदस्य असतील आणि दुसरं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ तेच त्यांच्या एजन्सीचे सदस्य असतात. या अधिकोषाची म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेची सदस्यता केवळ आशिया महाद्वीपाच्या देशापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. आशिया महाद्वीपाच्या बाहेरील असलेल्या देशांचाही त्यात समावेश झालेला आहे. अधिक संसाधने उपलब्ध व्हावीत आणि विकसित देशाशी संपर्क साधता यावा हा त्यामागचा मोठा उद्देश मानला जातो. हाच उद्देश समोर ठेवून अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इटली, स्वीडन, नॉर्वे इत्यादी देशांशी संपर्क चांगल्या प्रकारे व्हावं आणि त्यांच्याशी संबंध चांगले राहावेत म्हणून या देशांची सदस्यत्व स्वीकारण्यात आलेली आहे. प्रारंभी बँकेची सदस्य संख्या ही 32 होती, नंतर ती वाढून आता 61 झालेली आहे. यापैकी 16 देश हे या क्षेत्राबाहेरील विकसित देश आहेत आणि उरलेले आशिया महाद्वीपातील देश म्हणून त्यांची संख्या आहे. या प्रशासनाची 2/3 अशी संख्या जी 3/4 मतांनी प्रतिनिधित्व करते. जेव्हा समर्थन देते तेव्हाच कोणत्याही देशाला आशियाई विकास अधिकोषाचे म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सदस्यत्व प्राप्त होत असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे व्यवस्थापन हे व्यवस्थापक प्रशासक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ गव्हर्नन्स सांभाळत असते. प्रत्येक सदस्य देशातर्फे अधिकोषामध्ये 2 प्रतिनिधित्व पाठवण्यात येतात. अशा प्रकारे असलेले सर्व प्रतिनिधी प्रशासक मंडळाचे गठन करीत असतात. या प्रशासक मंडळाद्वारे 12 संचालकांची निवड होते आणि त्यातून संचालक मंडळ तयार होत असते. प्रशासक मंडळाद्वारे बँकेचे अध्यक्ष निवडण्यात येते. हे अध्यक्ष आशियाई देशामधूनच असतो. 12 संचालकांपैकी 8 संचालक हे ई कॅफे क्षेत्रातील असतात. प्रत्येकाचा कार्यकाळ हा 2 वर्षाचा असतो.
अध्यक्षाची नियुक्ती ही 5 वर्षाच्या कार्यकालासाठी करण्यात येत असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे वित्तीय स्रोत हे कशाप्रकारे आहेत, तर ते 2 प्रकारे मांडण्यात येते. पहिलं म्हणजे साधारण भांडवली संसाधने म्हणजे ऑर्डिनरी कॅपिटल रिसोर्सेस आणि दुसरं म्हणजे विशेष कोष संसाधने म्हणजे स्पेशल फंड्स रिसोर्सेस. पहिलं बघू की ज्या प्रकारे साधारण भांडवली संसाधनांमध्ये यामध्ये सदस्याकडून मिळालेले अभिदत्य भांडवल बँकेला कर्जाद्वारे मिळालेले असते. दिलेल्या कर्जावर मिळालेले उत्पन्न आणि इतर उत्पन्न यांचा समावेश केला जातो. दुसरं म्हणजे विशेष कोष संसाधनामध्ये यात तुलनात्मकरित्या विकसित देशाचे योगदान असते. यात विशेष कोष गुंतवणुकीपासून मिळालेला रक्कम तसेच OCR म्हणजेच ऑर्डिनरी कॅपिटल रिसोर्सेस म्हणजे साधारण भांडवली संसाधने यापासून विशेष रूपाने मिळालेले कोष अंतर्भूत असतात. या कोशाच्या म्हणजे बँकेचे उपयोग सवलतीचे कर्ज देण्याकरता होतो. या प्रांतात 2 प्रकारे विशेष कोष मांडलं जातं आणि ते म्हटलं जातं. पहिलं म्हणजे आशियाई विकास कोष, त्याला ADF म्हटलं जातं आणि दुसरं म्हणजे तांत्रिक सहायता कोष, ज्याला टेक्निकल असिस्टन्स स्पेशल फंड म्हटलं जातं. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यप्रणाली ही तितकीच महत्त्वपूर्ण कार्य करताना दिसून येते. याचे 3 भागामध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात आले होते. पहिलं म्हणजे ऋणाचे वाटप करणे म्हणजे अलोकेशन ऑफ द लोन्स. दुसरं म्हणजे टेक्निकल असिस्टन्स म्हणजे तांत्रिक सहायता देणे आणि तिसरं म्हणजे अधिकोषाच्या कार्यांचे सामान्य सिद्धांत म्हणजेच जनरल प्रिन्सिपल ऑफ द एशियन डेव्हलपमेंट बँक इन फंक्शन. यातील पहिलं म्हणजे ऋणाचं वाटप करणं. आता हे ऋणाचं वाटप करण्यासाठी प्रमुख कार्य कर्जाची सोय करून देणे हेच मानलं जातं. कर्ज देण्याची प्रक्रियेमध्ये 2 भाग केले जातात. पहिलं म्हणजे साधारण प्रक्रिया आणि दुसरं म्हणजे विशेष प्रक्रिया. साधारण प्रक्रियेच्या अंतर्गत कर्ज हे बँकेच्या साधारण भांडवली संसाधनातून देण्यात येते. विशेष योजनाच्या खर्चातील समाविष्ट विदेशी मुद्रा किंवा स्थानिक मुद्रा याचा मागणीची पूर्ती करण्याकरता देण्यात येते. फार छोट्या योजनाकरता अधिकोष प्रत्यक्ष ऋण न देता त्यांच्या विकास बँक किंवा इतर संस्था यांच्यामार्फत कर्ज देण्यात येते. विशेष ऋण प्रक्रियेच्या अंतर्गत कर्ज हे विशेष प्रकारच्या कोशातून देण्यात येते. अशा प्रकारची कर्जे ही बँक चार्टरच्या अनुसार उच्च विकासाच्या प्राथमिक योजनाकरता दीर्घकालाकरता देण्यात येते. या कर्जातील व्याजदर साधारण ऋण प्रक्रियेच्या तुलनेने कमी असतो आणि कर्जफेडीची अवधीही जास्त असतो. बँक आपल्या प्रदत्त भांडवलाच्या 10% हिस्सा विशेष कोशातून ठेवू शकतो. याचा उपयोग सुलभ कर्जाकरिता करण्यात येते. प्रशासक मंडळाच्या 2/3 मतांनीच विशेष कोशामध्ये रक्कम जमा करण्यात येते. दुसरं म्हणजे टेक्निकल असिस्टन्स म्हणजे तांत्रिक सहायता पुरवणे. सदस्य देशाची सरकाऱ्या त्यांच्या एजन्सीज व त्यांच्या क्षेत्राच्या खाजगी फर्म्स यांना संस्थांना हे अधिकोष म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे तांत्रिक बाबत सहायता देणे हे त्यांच्या अशा प्रकारे होते की याचे 2 भाग केले जातात. एक म्हणजे राष्ट्रीय अथवा क्षेत्रीय विकास योजनाकरता प्रस्ताव तयार करणे, वित्ताचा अंदाज घेणे किंवा या योजनाचा कार्यरूप देणे. दुसरं म्हणजे शेती, उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्र यामध्ये नवीन एकक निर्माण करण्याकरता सहायता देणे व प्रचलित एककांना म्हणजे फर्मला तांत्रिक सहायता पुरवणे. तांत्रिक सहायता देण्याकरता आशियाई बँक संबंधित देशांच्या संपत्तीचे विशेषतः पथक पाठवित असतात. तांत्रिक मदत पूर्ण करणे आणि हे कर्ज किंवा अनुदानाच्या रूपात देण्यात येते. अनुदान रूपाने मदत केली जात असल्याने त्याची परतफेड करावी लागत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण हे मानलं जातं ते म्हणजे अधिकोषाच्या कार्यांचे सामान्य सिद्धांत, ज्याला जनरल प्रिन्सिपल ऑफ एशियन डेव्हलपमेंट बँकेस फंक्शन हे मानलं जातं. अशा प्रकारे पहिलं म्हणजे याचं फंक्शन मानलं जातं की राष्ट्रीय, क्षेत्रीय आणि अर्धक्षेत्रीय विकास योजनेमध्ये येणाऱ्या योजनाकरता बँक वित्त व्यवस्था करते. योजनांच्या संतुलित विकास आणि लहान देशाच्या गरजा पूर्वत करण्यासाठी सहाय्यक असेल तरच ते कर्ज देण्यात येते. पुढील म्हणजे ज्या वित्तीय व्यवस्थेमध्ये त्या देशामध्ये सरकार अडचणीत येते अशा प्रकारच्या उद्योगांना आणि योजनांना बँक सहाय्य देत नाही. ऋणांची परतफेड करण्यास देश समर्थ आहे किंवा नाही याचा विचार करूनच आशियाई बँक कर्ज देत असते. संबंधित देश अन्य कोणत्याही स्रोतापासून सहायता मिळू शकतो या गोष्टीचाही विकास बँक विचार करत असते. जर योग्य अशा अटीवर देशाला अन्य स्रोताकडून कर्ज मिळत असेल तर आशियाई बँक ही कर्ज किंवा मदत करीत नाही. सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्राकरता वित्त व्यवस्था करताना विकास बँकेची अविकसित आणि अल्पविकसित देशांना प्रामुख्याने प्राधान्य देत असते. आशिया डेव्हलपमेंट बँकेचे क्रिया आणि कार्य हे प्रामुख्याने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
जी कार्य केली जातात तिला कितपत यश आले आहे याचा विचार करणेही तितकंच आवश्यक मानलं जातं. पहिलं म्हणजे विकसनशील देशांना कर्ज देणे. लोन टू द डेव्हलपिंग कंट्रीज. विकसनशील देशांना त्यांच्या विकासा योजनाकरता पूर्ण करण्याकरता आशियाई विकास बँकेचे विविध योजनाकरता कर्ज वाटप केले जातात. बँकेद्वारा देण्यात येणारे हे कर्ज मुख्यत्वे सरकारला देण्यात आलेले असतात. वाहतूक, दळणवळण, ऊर्जा, कृषी तसेच कृषी परिवहन उद्योग यांनाच प्राधान्याने बँकेतर्फे कर्ज देण्यात येत असते. दुसरं म्हणजे तांत्रिक मदत, टेक्निकल असिस्टन्स. बँक आपल्या सदस्य देशांना दीर्घकालीन ऋणाबरोबरच अतिरिक्त तांत्रिक मदत करत असते. देशाच्या खास विनंती करून विशेष प्रकारच्या योजनाकरता तज्ञांची सेवाही उपलब्ध करून देत असते. तिसरं म्हणजे हमीची सोय करून देणे, म्हणजेच गॅरंटी टू लोन्स. सदस्य देशाची विविध योजनाकरता अन्य स्रोताकडून घेत असलेले ऋणाबद्दल आणि हे विकत असलेले बॉन्डच्या ताब्यात असलेले आशियाई विकास बँक ही हमी देत असते किंवा जामीन घेत असते. यामुळे ऋणाचा खर्चही बराच कमी होत असतो. चौथा म्हणजे खाजगी उद्योगांना कर्ज देणे, लोन टू प्रोव्हाइड एंटरप्राइजेस. 1986 पासून आशियाई विकास बँकेने सरकारी गॅरंटी नसतानाही म्हणजे याची कोणतीही हमी नसताना खाजगी उद्योगांना आणि वित्तीय संस्थांना कर्ज द्यायला सुरुवात केली होती. विकसनशील देशातील खाजगी क्षेत्रातील विविध योजनाकरता गेल्या काही वर्षांमध्ये बँकेने मोठमोठ्या रकमेचे कर्ज दिलेले आहेत. आणि पाचवं म्हणजे गरीब आणि अल्पविकसित देशांना आर्थिक मदत करणे, फायनान्शियल हेल्प टू द पुअर कंट्रीज. बँक कर्ज घेऊन साधारण भांडवल संसाधनाची वृद्धी करत असते. याशिवाय भांडवली संसाधनातून गरीब राष्ट्रांना सदस्यांना त्यांचा विकास साधणे आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हे मुख्य कार्य मानले जात असते. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मूल्यांकन करणं हे तितकंच गरजेचं मानलं जातं. त्यांचा कार्यांचा लेखाजोखा हा तितकाच महत्त्वपूर्ण, त्यांनी केलेली प्रगती आणि त्यांच्यावर झालेली टीका हेही महत्त्वपूर्ण कार्य ठरत असते. मूल्यांकनामध्ये आशियाई विकास अधिकोषाने म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे निव्वळ आणि दरिद्री अशा विकासाभिमुख देशांना आर्थिक, तांत्रिक अशी विविध प्रकारची मदत करून त्यांच्या आर्थिक प्रगतीला मदत केलेली आहे. हे मान्य करावेच लागेल. असे असले तरी काही तज्ञांनी त्यांच्या कार्यप्रणालीवर विशेषतः आक्षेप घेतलेला आहे. जागतिक अधिकोषाच्या आशियाई शाखेचं समर्थन करून आशियाई बँक आपली उद्दिष्ट पूर्ण करू शकते, असे काही टीकाकारांचे म्हणणे आहे. असेच आशियाई देशाच्या गरजा इतक्या विविध आणि विशाल आहेत, की आशियाई बँक म्हणजेच आशियाई विकास बँकेसारखी क्षेत्रीय बँक पूर्तता करू शकते. काही टीकाकारांच्या मते अमेरिकेसारख्या गैर-क्षेत्रीय देशांमध्ये भांडवल आणि मताधिकार जास्त असल्यामुळे बँकेची आशियाई प्रवृत्ती नष्ट होऊ शकते. परंतु या आक्षेपातही फारसा अर्थ नाही, कारण या बाबतीमध्ये बँकेची आपली नियम आणि वैशिष्ट्य पूर्ण केलेले असतात. एशियन डेव्हलपमेंट बँकेला क्षेत्रीय व्यापाराकरता प्रोत्साहित करावयास हवे. यामुळे कोशाकरता या बँकेचे परावलंबित्व कमी करता येईल. निष्कर्ष असे काढता येईल, की असे म्हणता येईल, की या स्थापनेपासून म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या स्थापनेपासून जे क्षेत्राच्या आर्थिक विकासाकरता प्रत्येक वर्षापासून असलेली मदत आणि प्रोत्साहन दिले गेलेले आहे. परंतु मागासलेल्या देशांची मागणी एवढी प्रचंड आहे, की एशियन डेव्हलपमेंट बँकेची संसाधने ही नेहमी अपुरी पडलेली आहेत. म्हणून विकसित आणि संपन्न देशाला एशियन डेव्हलपमेंट बँकेला अधिकाधिक सहाय्य करावे लागत असते. असे झाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेची सवलती दराने मागास देशांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या विकासाला बहुमोल मदत करू शकेल. एशियन डेव्हलपमेंट बँकच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच टीकाकारांनी त्यांच्यावर आरोप केला जातो. ते म्हणजे त्यांचे प्रमुख 2 देणगीदार, एक म्हणजे जपान आणि दुसरं म्हणजे अमेरिका. यांचा कर्ज, धोरण आणि कर्मचारी निर्णयावर व्यापक प्रभाव दिसून येतो. ऑक्सफॅम ऑस्ट्रेलियाने आशियाई विकास बँकेवर स्थापित समुदायाबद्दल संवेदनशील आणि असंवेदनशील टीका केलेली दिसून येते. जागतिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे या बँका गरीब आणि उपेक्षित समुदायासाठी हानिकारक परिणाम असलेल्या प्रकल्पाद्वारे लोकांच्या मानवी हक्कांना कमी करू शकतात असे म्हटलं जातं. बँकेच्या युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंटल प्रोग्रामकडून टीका देखील मिळाली. एका अहवालामध्ये असंही म्हटलं गेलं आहे, की बहुतांश वाढीने त्यांच्या ग्रामीण लोकसंख्येच्या 70% अधिक मागे पडलेले आहेत, ज्यापैकी बरेच लोक थेट उपजीविका आणि उत्पन्नासाठी नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात. अन्न संकटात बँकेची भूमिका आणि प्रासंगिकता यावर टीकाही झाली. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या वर नागरी समाजाचा आरोप आहे, की ते संकटकालीन कारणीभूत ठरणाऱ्या
इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतात आणि कर्जाच्या अटीवर दबाव आणून त्यात योगदान देतात की अनेक म्हणतात की सरकारवर अन्यायकारकपणे कृषी नियंत्रण मुक्त करण्यासाठी आणि खाजगीकरण करण्याबाबत दबाव टाकला जातो, ज्यामुळे आग्नेय आशियातील तांदूळ आणि पुरवठा टंचाईमुळे समस्या उद्भवतात आणि ते पूर्ण समस्या निराकरण करण्यास एशियन डेव्हलपमेंट बँक ही असफल झालेली दिसून येते. एशियन डेव्हलपमेंट बँक आणि भारत यांचे संबंध हे चांगले घनिष्ठ राहिलेले आहेत. आशियाई विकास अधिकोषाची स्थापना करण्याचा भारताचा पुढाकार हा होताच. भारत ह्या अधिकोषाचा प्रथमपासूनच सभासद आहे व भारताला संचालक मंडळाचे स्थायी संचालक नेमण्याचाही अधिकार असल्यामुळे महत्त्वाचे स्थान सुद्धा प्राप्त झाले होते. आशियाई विकास बँकेच्या वार्षिक अहवाल म्हणजे 2002चा हा असं सांगतो की आशियाई विकास अधिकोषाचे आपल्या वार्षिक अहवालामध्ये या रिपोर्टमध्ये भारताच्या संदर्भात काढलेले निष्कर्ष हे अशा प्रकारे होते की 2000च्या दरम्यान भारताचा सकल देशीय उत्पन्नाचा GDP हा वृद्धी 6% होता. अहवालानुसार 2001 ते 2002 या वर्षामध्ये अनुक्रमे 6.2 हे टक्के एवढे वाढले, त्यानुसार 7% असा राहील असा अंदाज त्यांचा देण्यात आला होता. या अहवालानुसार भारताचा वार्षिक स्फीती दर हा 2001-2002च्या वर्षामध्ये 5%च्या पातळीपर्यंत राहिला होता. आशियाई विकास अधिकोषाच्या अहवालानुसार भारताच्या विकासाच्या दृष्टीने भारतात सिंचन सोयी वाढवण्यात आले पाहिजे, कृषी विकासाचे प्राधान्य द्यायला हवे, पायाभूत सोयीच्या विकासामध्ये वाढ होण्याकरता सार्वजनिक क्षेत्राचा प्रोत्साहन द्यायलाच हवे, देशाच्या सार्वजनिक बचत वाढवण्याकरता विशेष प्रयत्न करण्यास हवे, 90च्या दशकामध्ये सुरू केलेल्या आर्थिक सुधारणा कायम ठेवून त्यात वाढ विकास व्हावा हा सुचवलेल्या आशियाई विकास अधिकोषाने भारतासाठी काही निर्णय आणि त्यांचे काही उपाययोजना करण्यास भारताला नेहमी सतर्क केलेले दिसून येतात. एशियन डेव्हलपमेंट बँकेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही 4 दिवसाकरिता हैदराबाद येथे 3 मे 2006 ला सुरू झाली. या सभेचे अध्यक्ष म्हणून होरुहिको कुरुडो यांनी भारताच्या भरघोस आणि यशस्वी योगदानाची प्रशंसा करून भारताला मिळणाऱ्या मदतीस दुप्पट वाढ करण्याचे आश्वासन दिले. ही मदत 2008 पर्यंत 2.65 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असेल असं त्यांनी सांगितलं होतं. या वार्षिक संमेलनाला 65 देशांहून 2500 प्रतिनिधी आले होते. अध्यक्ष कुरुडो म्हणाले होते की 2006 ते 2008 हा कालावधीकरता लवकरच एक मध्यकालीन व्यूहरचना करण्यास असली पाहिजे. म्हणजे सार्कच्या वित्त मंत्रालयाकडे असलेली अंतर्गत संघर्ष मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आसपास मदतीस आणि तणाव असलेल्या क्षेत्रामध्ये आर्थिक सहकार्य आणि करून बळकट करण्यासाठी कोणताही अडचणी येणार नाहीत असेही त्यांनी प्रयत्न करून सांगितले होते. अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की एशियन डेव्हलपमेंट बँक ही आशिया खंडातील अविकसित देश आणि विकसनशील देशांना कितपत उपयोगी पडणारी बँक म्हणून उदयास आलेली दिसून येते. या भागामधून आपण पाहिलं की विकसनशील देशांना एक आर्थिक सहाय्य करण्यासाठी विशेषतः म्हणजे मागासवर्गीय आशिया खंडातील जे देश आहेत त्यांना उन्नती करण्यासाठी, त्यांची प्रगती करण्यासाठी, त्यांच्या देशातील प्रकल्पांना समर्थन देणे, आर्थिक विकास साधणे इत्यादी प्रभाव एशियन डेव्हलपमेंट बँकद्वारे केले जाते. याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील कार्यांना योग्य प्रकारे सल्लागार सेवा पुरवणे, ज्ञान समर्थनाद्वारे वितरित करणे या गोष्टीमुळे एशियन डेव्हलपमेंट बँकला आज इतकं विकास आणि त्याचबरोबर त्यांचं महत्त्व इतकं वाढत चाललेलं दिसून येतो. आजच्या भागामध्ये इथंच पाहूया पुढील भागामध्ये एक नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा ओशनिक इकॉनॉमिक्स. धन्यवाद.